कच्ची कैरी म्हटलं ना की बघूनच तोंडाला पाणी सुटतं। आज मी कच्च्या कैरीपासून अगदी झटपट होणाऱ्या 2 रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 4 कच्च्या कैऱ्या घेतलेत। तर कैरी स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून कैरीचे असे मी काप करून घेतलेत, एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे। त्यामध्ये घालायचे आहेत 4 हिरव्या मिरच्या। मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। त्यानंतर 1 चमचाभर जिरे घालायचे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही कोणीही सहज बनवाल एवढी सोपी आहे। 1 चमचाभर लाल तिखट घातलं मी आणि त्यानंतर लसूण घालायचं आहे। साधारण 20-22 लसणाच्या पाकळ्या घातल्या। लसूण घातल्यामुळे खूप भारी अशी चव लागते। त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि कैरी आंबट असते त्यामुळे थोडीशी अर्धा चमचा इथे मी साखर घालते। आंबट गोड चव मस्त लागते एकदम। याला कलर छान येण्यासाठी अर्धा चमचा इथे मी हळद घालते। हळदीमुळे कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते। त्यानंतर याचा आंबूसपणा कमी होण्यासाठी आणि अजूनच याची चव वाढवण्यासाठी अर्धी वाटी इथे मी कच्चे शेंगदाणे घातलेत। तुम्हाला जर इथे कच्चे शेंगदाणे आवडत नसतील तर भाजलेले वापरू शकता। पाणी न घालता हे वाटून घ्यायचे आणि वाटताना एकदम जास्त पण बारीक वाटायचं नाही, थोडंसं असं रवाळ रवाळ ठेवायचं। आता तुम्हाला जर आवडत असेल तर यावरून तुम्ही जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता, पण फोडणी घालण्याची काही आवश्यकता नाही। अशीच चटणी मस्त लागते एकदम। मग याला तुम्ही आंब्याची चटणी म्हणा किंवा कोशिंबीर म्हणू शकता। चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला मस्त लागते एकदम। आता अशीच अजून एक कैरीपासून झटपट होणारी रेसिपी आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कैरी घेतलेली आहे आणि सगळ्यात अगोदर काय करायचे, कैरीचा जो देठाकडचा भाग असतो तो थोडासा कट करायचा आहे। कैरीच्या वरची जी साल असते ती साल काढायची आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता। इथे मी गावरान कैरी घेतले। कैरीच्या आतमध्ये जी कठीण कोय असते ती कोय काढायची आणि त्यानंतर कैरीचे बारीक असे काप करून घ्यायचे। इथे मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। सोबतच त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या। आता तुम्हाला ठेचा किती बनवायचा आहे त्यानुसार मिरचीचे प्रमाण घ्या। अगदी थोडासा 1 मिनिटभर मिरच्या मी भाजून घेतल्या अगोदर आणि मिरच्या भाजताना 1 चमचाभर तेल घालायचं आणि त्यानंतर बघा उलटण्याने अशा मिरच्या मी तव्यामध्येच कट करून घेते। जशी जशी मिरची भाजत येईल तसा त्याला मऊपणा येतो आणि अगदी पटकन ही कट झाली सुद्धा। तर बघा व्यवस्थित चांगल्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर याच गरम तव्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घातलेत। मंद गॅस ठेवून शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि शेंगदाणे भाजले की त्यामध्ये 1 चमचाभर इथे मी जिरे घातले। जिरे पटकन भाजतात त्यामुळे शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आणि नंतर मग जिरे घालायचे। तर हे दोन्ही चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि जरासं थंड झालं की हे आता वाटून घ्यायचे। तर सगळ्यात अगोदर चिरलेली जी कैरी आहे ती यामध्ये घालते आणि त्यानंतर भाजून घेतलेली मिरची, शेंगदाणे आणि जिरे याची आणखीनच चव वाढवण्यासाठी इथे मी लसूण घातलेला आहे। साधारण 10-12 पाकळ्या लसणाच्या घातल्या। चवीनुसार घालायचं आहे मीठ, थोडंसं हिंग घातलं आणि भरपूर अशी कच्ची कोथिंबीर। कोथिंबीर असेल तरच घाला, नाही घातली तरी चालेल। आता हे पाणी न घालता छान असं बारीक वाटून घेतले पहा। जास्त पण बारीक नाही वाटायचं, थोडंसं असं रवाळ रवाळ ठेवायचं। तर अशा पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे। कैरीची कोशिंबीर आणि ठेचा या दोन्ही रेसिपीना 5-6 दिवस तरी चांगल्या टिकतात, कारण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती रेसिपी आवडली हे कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।